नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज बघणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट 49 स्टँडर्ड 7 चा. चला तर मग सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 49 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द पायथागोरस ट्रिपलेट्स फ्रॉम अमॉंग द फॉलोइंग सेट्स ऑफ नंबर. आता सेट्स ऑफ नंबर काय, हे 3 नंबर दिलेले आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये. ओके, 3 नंबर दिलेले आहेत ट्रिपलेट्सचे सेट्स. त्याचे काय करायचे, दोन छोटे नंबर म्हणजे स्मॉल नंबर असतील. आता याच्यामध्ये स्मॉल नंबर कोणते, 3 आणि 4. 5 पेक्षा दोन स्मॉल आहे, या दोघांची ऍडिशन यात काय सगळ्यात मोठा असेल त्याच्या इक्वल आली पाहिजे. ओके, त्याच्या स्क्वेअरच्या. तर आता मग सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चनला आपण. आता फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, फाइंड द पायथागोरस ट्रिपल. आपण बघितलं याचं सोल्युशन आहे बघा, 3 चा स्क्वेअर करून घ्यायचा. 3 चा स्क्वेअर म्हणजे 3 चा 2 बेस मल्टिप्लिकेशन. 3 into 3 काय होतं, 9. 3 चा स्क्वेअर म्हणजे 9 झाला. 4 चा स्क्वेअर 4 4 जा 16. 5 चा स्क्वेअर 5 5 जा 25 झाले स्क्वेअर. आपण तिघांचे पण सेट दिलेला आहे आपल्याला, हा तिघांचे पण स्क्वेअर काढून घेतले बरोबर. तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 3 आणि 4 हे काय 5 पेक्षा लहान आहे, म्हणून ते काय करायचे आपल्याला लेफ्ट साइडला लिहून घ्यायचे. ओके, 9 प्लस 16 हे आलेले कॅल्क्युलेशन इज इक्वल टू मोठं डिजिटचा स्क्वेअर काय होता 25, हा आपण लिहून घेतला. हे दोघं इक्वल आहे काय, दोघांची ऍडिशन इज इक्वल टू याची ऍडिशन, मोठ्या डिजिटच्या स्क्वेअरची ऍडिशन इक्वल आहे. तर ते काय झाले, ते आपण इक्वेशन नंतर लिहून घ्यायचं. 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर. मग फायनली स्टेटमेंट लिहिताना लिहायचं आहे 3, 4 and 5 हे असं नसं लिहिलं तरी चालेल, इज अ पायथागोरस ट्रिपलेट. हे इथं दिलेलं सेंटेन्स आहे पायथागोरस ट्रिपलेट. हे आपण काय केलं, फाइंड केलं या फर्स्ट एचा. ओके, आलं लक्षात, अगदी सोपं आहे. चला तर मग लिस्ट बघूया. सेकंड आहे 2, 4 आणि 5. तर सोल्युशन आहे 2. आता अगोदर काय करायचं, बरं स्क्वेअर काढून घ्यायचे तिघांचे पण सेटचे. 2 चा स्क्वेअर 4, 4 चा स्क्वेअर 4 4 जा 16, 5 चा स्क्वेअर 5 5 जा 25, बट 4 प्लस 16. आता याच्यामध्ये मोठे लहान कोण आहे, 5 पेक्षा 2 आणि 4 हे लहान आहे, म्हणून त्या दोघांची काय करू आपण ऍडिशन करू. ऍडिशनची बेरीज काय आली पाहिजे, मोठ्या डिजिटच्या स्क्वेअरच्या एवढी आली पाहिजे. ओके, चला तर मग चेक करूया. 4 प्लस 16 नॉट इक्वल टू 25. 4 प्लस 60 किती होता 20, आणि हे किती आहे 25. ओके, 5 चा स्क्वेअर किती 25. इक्वल होता का नाही, नॉट इक्वल टू. 2 चा स्क्वेअर 2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज नॉट पायथागोरस ट्रिपलेट 5 स्क्वेअर. हे आपल्याला लिहिताना सेंटेन्स मध्ये 2, 4 and 5 इज नॉट अ पायथागोरस ट्रिपलेट हे असं लिहायचं आहे. तर आता मग थर्ड क्वेश्चन बघूया. 4, 5, 6 सोल्युशन. सेट दिलेला आहे आपल्याला थर्ड नंबरचा 4, 5, 6 चा. याच्यामध्ये लहान डिजिट कोणते 4 आणि 5. 4 चा स्क्वेअर इज इक्वल टू 16, 5 चा स्क्वेअर 5 5 जा 25, 6 चा स्क्वेअर 6 6 जा 36, बट 16 प्लस 25 दोघांची काय करायची ऍडिशन किती येते 41. 5 प्लस 6 11, 1 कॅरी 2 प्लस 1 3 प्लस कॅरी 1 4, 41 आली. आणि ही किती आहे 36, 36 आहे. ओके, इक्वल होते नाही, म्हणून आपण इक्वल टूच्या चिन्हाला काय केलंय क्रॉस केलेला आहे. आलं लक्षात. नंतर लिहिताना देअरफॉर 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर इज नॉट ट्रिपलेट पायथागोरस ट्रिपलेट 6 स्क्वेअरचा. ओके, हे आलं आपलं आन्सर. 4, 5 and 6 इज नॉट अ पायथागोरस ट्रिपलेट. इज नॉट अ पायथागोरस ट्रिपलेट, याला हायलाइट करायला विसरू नका तुम्ही. ओके, नेक्स्ट आहे फोर्थ नंबर 2, 6, 7 सोल्युशन. सोल्युशन मध्ये काय करायचं, परत या सेटचा काय करायचं स्क्वेअर काढून घ्यायचा तिन्ही डिजिटचा. याच्यामध्ये पण लहान आहे ते आपण नंतर. 2 चा स्क्वेअर 4
6चा स्क्वेअर 36, 7चा स्क्वेअर 49. बट आता याच्यामध्ये लहान कोणते यांची ॲडिशन करायची. 2चा स्क्वेअर 4 आणि 6चा स्क्वेअर 36. 4 आणि 36चा आपल्याला ॲडिशन करायची आणि कोणाच्या बरोबर आली पाहिजे ती 7च्या स्क्वेअरच्या. येते का 49. ओके. आता 4 प्लस 36 किती आले 40 म्हणजे इक्वल होती का नाही. मग इथं पण क्रॉस करायचं, इथं पण इक्वल टू चिन्हाला क्रॉस करून घ्यायचं. 49 49. ओके. मग 2 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर इज नॉट इक्वल 7 स्क्वेअर. फायनली लिहिताना therefore 2, 6 and 7 is not a Pythagorean triplet. आलं लक्षात. तर आता मग नेक्स्ट बघूया. 5th नंबरचा आहे 9, 40 आणि 41. 9चा स्क्वेअर 9 9 81. 4चा स्क्वेअर आता म्हणजे तुम्ही खूप मोठ्या डिजिटचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. डिफिकल्ट काहीच नाही. आता झिरोचं काय करायचंय, दोनदा लिहून घ्यायचे 2 झिरो आणि 4चा 16 इथे लिहून घ्यायचं. अगदी सोपं आहे. ओके. आणि 41चा काय, 41चा काय, 4चा स्क्वेअर 16 येतो तुम्हाला माहिती आणि 11चा स्क्वेअर किती होतो, हे दोघांची ऍडिशन करून घ्यायची, डायरेक्ट लिहिलं तरी चालते. ओके. 41चा काय 41 इंटू 41 करून घ्या, नाही तर त्याचा स्क्वेअर केला तरी तुमचं हे नंतर येऊन जाईल. अगदी सोपं आहे. नंतर आता काय करायची, सगळ्यात मोठा डिजिट कोणता आहे 41 आहे या तिघांमध्ये. तिघांमध्ये ह्या लहान आहे त्या दोघांची काय होईल ऍडिशन करायची आपल्याला. 81 आणि 1600 ची इज इक्वल टू काय 1681. आता 1600 प्लस 81 केल्यावर त्याची ऍडिशन किती येते 1381 इज इक्वल टू 1681. हे काय झाले, दोन्ही सेम आहे. मग इथं क्रॉस होईल का, नाही, कट नाही होणार. therefore 9 square plus 40 square is equal to 41 square. हे काय झाले, इक्वल झाले. therefore 9, 40 and 41 is a Pythagorean triplet. हे काय आहे, पायथागोरन ट्रिपलेट आहे. आता 6 नंबरचं 4, 7 आणि 8 हे काय दिलेला, सेट दिलेला आहे. नेक्स्ट सेट. आता सेट मध्ये काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा स्क्वेअर काढून घ्यायचे. 4चा स्क्वेअर 16, 7 7 जा 49, 7चा स्क्वेअर झाला 49, 8चा स्क्वेअर 8 8 जा 64. बट 16 प्लस 49, 16 प्लस 49 इज इक्वल टू 65 आणि 80चा स्क्वेअर 64 लिहून घेतला आपण. पण हे इक्वल होत आहे का, मी बघा ऍडिशन 9 प्लस 6 काय 5, 1 कॅरी, 4 प्लस 1 5 प्लस 1 कॅरी 6 म्हणजे 65 झाली. 65 64च्या इक्वल आहे का, नाही. त्यामुळे आपण काय नॉट इक्वलचं साईन दिलेलं आहे. ओके. मग फायनली लिहिताना therefore 4 square plus 7 square is not equal to 8 square. Therefore 4, 7 and 8 is not a Pythagorean triplet. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे आपल्याला, हा बघायचा आहे प्रॅक्टिस सेट मधला. ओके. चला तर मग बघूया. द साइड ऑफ सम ट्रायंगल्स आर गिव्हन बिलो. काय दिलेलं आहे, काही ट्रायंगल दिलेला आहे. ट्रायंगलच्या काही साईड दिलेल्या आहेत या खाली 3 साईड. त्याच्यामध्ये काय करायचं, फाइंड आउट विच वन राईट अँगल ट्रायंगल. मग ह्या साईड वरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं, राईट अँगल ट्रायंगल आहे किंवा नाही हे आपल्याला फाइंड आउट करायचं. चला तर अगदी सोपं आहे, सोडूया. सोल्युशन 8 स्क्वेअर. इथे काय अगोदर सेट आपण केले सेम तसंच आहे. हे तिघांची काय करायची, स्क्वेअर काढून घ्यायचे. 8 8चा स्क्वेअर 8 8 जा 64. 15चा स्क्वेअर 15 15 जा 225. 17चा स्क्वेअर 17 मल्टिप्लाय 17 करायचं 289 तुमचं आन्सर येईल. ओके. नाव मग ह्या दोघांची काय करायची, ते लहान 2 डिजिट आहे इथे किती 8 आणि 15, हे 17 पेक्षा लहान आहे. मग या दोघांची काय करायची, ऍडिशन करायची त्यांच्या स्क्वेअरची. 64ची आणि 225ची ऍडिशन केली असता 289 येतं आणि याची 17ची ऍडिशन, 17चा स्क्वेअर काय 289. हे दोन्ही काय झाले, इक्वल झालेले आहे. त्यामुळे therefore 8 स्क्वेअर, 8 स्क्वेअर प्लस 225 कसला स्क्वेअर होता, 15चा स्क्वेअर
प्लस 289 कसला स्क्वेअर होता, 17चा स्क्वेअर लिहून घेतलं. द एबो एक्सप्रेशन इज ऑफ फॉर्म, एबो एक्सप्रेशन काय फॉर्म करत आहे, हायपोटेनियसचा स्क्वेअर. हायपोटेनियस म्हणजे काय, कर्ण, बरोबर ना. हे बघा आता इथं तुमचा ए बी आणि सी, बरोबर. इथं काय असतो तुमचा राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलच्या एक्झॅक्ट समोरील, एक्झॅक्ट ही समोरील बाजू, आणि लक्षात ही तुमची ही पूर्ण बाजू, याला काय म्हणतात, हायपोटेनियस. बेस काय झाला, हा तुमचा झाला बेस. आणि हाईट म्हणजे काय, ही हाईट कोणती झाली तुमची, ही ए बी काय झाली तुमची हाईट, बी सी झाली तुमची बेस, आणि ए सी झाला तुमचा हायपोटेनियस. मग हायपोटेनियसचा स्क्वेअर किती होता आपला, 289. ओके. आणि याचा स्क्वेअर किती होता, बेस किती होता आपला 8चा स्क्वेअर 64 आणि हाईटचा स्क्वेअर 225, 15चा स्क्वेअर 225. ओके. हे काय झालं आपलं सेम झालेलं, इक्वल झालेलं. मग द साइड ऑफ अ लेंथ 8, 15 and 17 will form a right angle triangle. मग हा काय झाला आपला राईट अँगल ट्रायंगल होत आहे. आलं लक्षात, कारण हे इक्वल झालं, इक्वल नसतं झालं तर राईट अँगल ट्रायंगल झाला असता का, नसता झाला, लक्षात ठेवा. चला मग आता सेकंड क्वेश्चन बघूया. 11, 12 आणि 15. मला नम्र विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत जाते. सोल्युशन तिघांचा काय करायचा, स्क्वेअर काढून घ्यायचा. 11चा स्क्वेअर 121, 11 11चा 121, 12चा स्क्वेअर 12 12चा 144, 15चा स्क्वेअर 15 15चा 225. बट त्याच्यामध्ये दोन लहान डिजिट कोणते, 11 आणि 12, त्यांची स्क्वेअरची काय करायची, ॲडिशन करायची. आता 121 आणि 144 यांची काय केली आपण, ॲडिशन केली. ही कशाच्या इक्वल पाहिजे, 15च्या स्क्वेअरच्या इक्वल. पण हा एक आहे इथे 225, या दोघांची आपण ॲडिशन करू. इथं तुम्ही अगोदर द्यायचं नाही, मला माहिती म्हणून मी अगोदरच इथं काय केलंय, नॉट इक्वलचं साईन दिलेलं आहे. तुम्ही अगोदर इक्वलच द्यायचं, नंतर मग त्याला कट करायचं. ओके. 4 + 1 5, 4 + 2 6, 1 + 1 2. याची किती आहे 225 आणि इकडं 265. इक्वल होता का नाही, मग नॉट इक्वल इथे क्रॉस करून घ्यायचं. ओके. Therefore 11 square plus 12 square is not equal to 25. Therefore the above expression is not from the hypotenuse square is equal to base square plus height square. हा फॉर्म्युला कोणता आहे तुमचा, पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. स्क्वेअर द साइड ऑफ लेंथ 11, 12, 15 will not form right angle triangle. कारण हे नॉट इक्वल झाली त्याच्यामुळे फॉर्म काय होत नाही, राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल 11, 60 आणि 61. सोल्युशन मध्ये काय करायचं आपल्याला, तिघांचे स्क्वेअर काढून घ्यायचे. 11चा स्क्वेअर 11 11चा 121, 60चा स्क्वेअर 3600, 6 6 36 आणि 2 0 देऊन घ्यायचे. इथे पण तसं 61चा स्क्वेअर 61 × 61 3721. आता मोठा डिजिट कोणता आहे, 61 आहे आपला. मग 61 काय, ह्या दोघांच्या बेरज एवढा आला पाहिजे. ओके, दोघांच्या स्क्वेअरच्या बेरज एवढा. आता मग काय 11चा स्क्वेअर 121, 60चा स्क्वेअर 3600 इज इक्वल टू याचा स्क्वेअर लिहून घेतला आपला. बरं, हायपोटेनियस, बेस आणि हाईट. ओके. आता मग इथे करताना या दोघांची काय करायची आपल्याला, ॲडिशन करायची. आता 121 आणि 3600 ची ॲडिशन केला असता किती येते,
3721 आणि याची पण किती आहे स्क्वेअर 3721 म्हणजे हे दोघं पण काय आले इक्वल झाले आपण इक्वलचं साइन दिले ओके therefore 11 square 11 square 6 plus 60 चा square is equal to 61 चा square okay therefore the above expression is of the form hypotenuse square is equal to base square plus height square therefore the sides of length 11 60 61 हे तीन नंबर लिहून घ्यायचे will form a right angle triangle equal to असेल तर काय होतं सेम असेल तर हे सेम असेल तुमचं तर काय होईल राईट अँगल ट्रायंगल हा फॉर्म होईल लक्षात असू द्या ओके चला तर मग नेक्स्ट बघूया माहिती फोर्थ नंबरचं 1.5 1.6 आणि 1.7 आता इथे काय आहे इथे फक्त काय करायचं तुम्हाला 15 चा करायचा 16 चा 17 चा स्क्वेअर काढून घ्यायचा त्याच्यामध्ये फक्त पॉइंट देत राहायचा ओके सिंपल आहे 15 चा स्क्वेअर किती 225 2 पॉइंट नंतर काय करायचं जी पॉइंट देऊन घ्यायचा आहे 16 चा स्क्वेअर किती 256 2 पॉइंट जे डिजिट नंतर पॉइंट देऊन घ्यायचा 17 चा 289 पॉइंट देऊन घ्यायचा ओके आता या दोघांची ऍडिशन कोणते लहान डिजिट दिसतं इथं 1.6 आणि 1.5 यांची ऍडिशन यांच्या स्क्वेअरची ऍडिशन 1.7 च्या स्क्वेअर एवढी आली पाहिजे काय करायचं आहे पण 2.25 प्लस 2.56 इज नॉट इक्वल टू 2.89 हे बघा 2.25 2.56 यांची दोघांची ऍडिशन आपली केली इथं किती आली 4.81 आली 6 प्लस 5 11 6 plus 5 11 1 carry 5 plus 2 7 plus carry 1 8 2 plus 2 4 ओके आलं 4.81 आणि याची किती आहे 2.89 होती का मॅच नाही सॉरी इथं नॉट इक्वल टू करायचं आहे आपल्याला ओके इथे 1 मिनिट नॉट इक्वल टू आलं लक्षात इथे नॉट इक्वल टू करून घ्या नेक्स्ट आहे आपलं 0.5 square plus 1.6 square is not equal to 1.7 square आहे का इक्वल नाही therefore the above expression is not of the form hypotenuse square is equal to base square plus side square याच्याप्रमाणे आहे का नाही आहे the sides of length 1.5 1.6 1.7 digit इथे लिहून घेतले विल नॉट फॉर्म अ राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करत नाही कारण काय इक्वल आलेले नाही लास्ट एक्झाम्पल आहे 40 20 आणि 30 सोल्युशन आहे याचे तिघांचे स्क्वेअर काढून घेतले आपण 40 चा स्क्वेअर 1600 ओके 20 चा स्क्वेअर 400 आणि 30 चा स्क्वेअर 900 नंतर लास्ट बट 4 आता लास्ट स्मॉल डिजिट कोणते इथं 20 आणि 30 ओके मग 20 आणि 30 च्या यांची काय करायची तुम्हाला ऍडिशन करायची बरोबर 400 आणि 900 ची ऍडिशन केली इज इक्वल टू काय 40 च्या ऍडिशनच्या 14 च्या स्क्वेअरच्या इक्वल आली पाहिजे आता याची इथे लिहून घेतली या दोघांची ऍडिशन 400 900 ची ऍडिशन करू आपण किती होते ती 400 900 ची 4 plus 9 13 13 1300 आणि ही किती 1600 मग 20 square plus 30 square is not equal to 40 square therefore the above expression is not of the form hypotenuse square is equal to base square plus side square आपण लिहून घेतला therefore the sides of length 40 20 and 30 will not form a right angle triangle ओके थँक्यू तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका ओके बाय